ओम साईराम सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कस्टमरला ब्लाउज देण्याअगोदर कशा पद्धतीने तो प्रिपेअर केला जातो हे पाहणार आहोत. जर तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर मिळवायच्या असतील आणि तुम्हाला तुमच्या शिलाईच्या व्यवसायामध्ये व्यवस्थित स्थिरता निर्माण करायची असेल, तर या साऱ्या टिप्स आहेत, या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कस्टमरला ब्लाउज देण्याअगोदर कंपल्सरी तुम्हाला इस्त्री करूनच तो ब्लाउज द्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करत नाही, तोपर्यंत तुमच्या कामाला सुद्धा फिनिशिंग येणार नाही. आपण जेव्हा ब्लाउज स्टिच करत असतो, तेव्हापासूनच काही-काही स्टेप्सवर सुद्धा इस्त्री करून घ्यावी लागते. तरच तुमचा तो ब्लाउज अगदी प्रोफेशनल म्हणजे जसं बुटीकमध्ये तयार केला जातो, त्या पद्धतीने त्याचं फिनिशिंग येतं. आणि या साऱ्या टिप्स आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. ज्यांना तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल, की आपल्याला अशा पद्धतीने प्रोफेशनल स्टाईलनी ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करता यावा, तर आपला लाईव्ह क्लास चालू आहे. त्याला जरूर ॲडमिशन घ्या. सध्या 2च दिवस झालेले आहेत. या संदर्भातले डिटेल्ससुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या लास्टला देणारच आहे. पण ब्लाउज फिनिशिंग कशी करायची, हे कसं आणि कस्टमरच्या हातात ब्लाउज देण्याअगोदर कंपल्सरी तुम्हाला इस्त्री करूनच द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, की जरी काही छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील, तर ते इस्त्री केल्यामुळे म्हणजे कुठे फुगा असेल किंवा आर्महोलवरती कुठे उचललेला ब्लाउज असा दिसत असेल, तर तो इस्त्रीमुळे व्यवस्थित फिनिश होतो आणि ब्लाउज दिसायलाही सुंदर दिसतो आणि ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा कस्टमरला तो प्रॉपर येतो. पण इस्त्री केली नसेल, तर बऱ्याचदा काही ठिकाणी ओबड-धोबडपणा किंवा असा उचलल्यासारखा ब्लाउज होऊ शकतो. तर हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ नयेत यासाठी कस्टमरला देण्याअगोदर ब्लाउजला कंपल्सरी इस्त्री करूनच द्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. आणि आजची ऑर्डर माझी कंप्लीट झालेली आहे आणि म्हणूनच मी ही सर्व ब्लाउज आज इस्त्री करून घेत आहे. हे सर्व ब्लाउज कसे झालेत हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला बघूयात ब्लाउज आपले कसे झाले आहेत. जी ऑर्डर कंप्लीट झाली आहे ती दाखवते. तर म्हटलं ही आज द्यायची आहेत ब्लाऊज, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ करूया, म्हणजे ही ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मला किती दिवस लागलेले आहेत. तर हे आहे पहिलं ब्लाऊज, ज्याच्या स्लीव्ज आहेत फुल स्लीव्ज. हे झालं पहिलं ब्लाऊज. याच्यावरची साडी आहे ती अशी आहे. खूप छान सुंदर अशी साडी पण आहे, ज्या साडीला असे गोंडे वगैरे आहेत. खूप मस्त आहे ही साडी आणि याच्यावरचं हे आहे ब्लाऊज. तर ही झाली पहिली. त्यानंतर ही आहे दुसरी साडी, जिला छान अशी खाली बॉर्डरही आहे, मस्त अशी डिझाईन आहे याला आणि याच्यावरचा ब्लाऊज आहे तो असा शिवलेला आहे. छान बॅकला अशी डिझाईन घेतलेली आहे. ही बोटनेक डिझाईन आहे. बोटनेक मध्ये आपण डिझाईन बनवलेली आहे आणि लेस थोडी उरली होती, तीच लेस इथे आपण खालीही वापरलेली आहे. खूप सुंदर अशी बोटनेक डिझाईन आपली ही आलेली आहे. याचे स्लीव सुद्धा एल्बो लेंथच्या पण पुढेच आहेत, म्हणजे थोडे मोठेच आहेत. 3/4 स्लीव्ज म्हणता येईल आपल्याला याला. तर याच्यानंतरची जी साडी ब्लाऊज आहे ते आहे ये. तर याचा सुद्धा गळा छान असा पानगळा घेतलेला आहे. ही डिझाईन खूप जाते बघायला गेलात तर. खूप सुंदर अशी ही पानगळ्याची डिझाईन दिसते. त्याला नॉट्स आपण अशा सिंपल नॉट्स, सगळ्यांना सिंपल नॉट्स ठेवलेले आहेत आणि याला पुढे सुद्धा स्लीव्सला लेस लावलेली आहे. हा सुद्धा 3/4 लेंथ मध्ये ब्लाऊज आहे आणि याची साडी आहे ती अशी आहे. छान आहे, सुंदर अशी साडी आहे. मस्त याच्या साडीला पुढे असे पदराला गोंडे आहेत. तर ही अशी मस्त सुंदर अशी साडी आहे. याच्यानंतर ही आहे अजून एक साडी. याचाही कलर खूप छान आहे, मस्त दिसतोय कलर सुद्धा हा. आणि याच्या सुद्धा पदराला असे गोंडे आहेत बघा, छान सुंदर असे गोंडे आहेत याला. आणि या साडी नंतर याचा ब्लाऊज घेतलेला आहे मी या पद्धतीने, असा गोल गळा घेतलेला आहे आणि याचे पण स्लीव्ज आहेत ते 3/4 स्लीव्ज आहेत. ही सुद्धा चेस्ट साइज 40च्या पुढेच आहे आणि ह्या खालच्या ज्या मी पहिल्यांदा दाखवल्या त्या 44 चेस्ट साइजचे ब्लाऊज आहेत ते. ओके. त्यानंतर ची जी साडी आहे ती ही आहे, ब्लॅक कलर आहे, ब्लॅक आणि ब्लू कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर असं साडीवर असं डिझाईन पण आहे बघा.
आणि पदरालाही असे गोंडे आहेत. पदरावर असं छान वर्क आहे. बघितलं तर इथे तुम्हाला मी पदर दाखवते. या पद्धतीचा पदर आहे असा हा. खूप छान आणि सुंदर अशी ही साडी आहे. राधा कृष्ण या साडीवर असे आहेत, म्हणजे ते डिझाईन मध्ये असे छान दिसत आहेत मस्त. आणि या साडीवरचा आपण ब्लाउज घेतलेला आहे तो असा घेतलेला आहे. सिंपल गोलगळा घेतलेला आहे. हा सुद्धा 44 चेस्ट साईजचा ब्लाउज आहे. याला बॅकला गळ्याला लेस लावलेली आहे. हात 3/4 आहेत आणि याला लटकन या पद्धतीच्या अशा घेतलेल्या आहेत. तर हा झाला. याच्यानंतर फक्त ब्लाउज आहे ते, आता हे फक्त ब्लाउजेस आहेत. तर हे एक सिंपल ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे. त्याच्यानंतर हा एक व्हाईट कलरचा ब्लाउज आहे. हाही सिंपलच आहे गोलगळा. आणि हा पण एक फक्त ब्लाउजच आलेला आहे, याची साडी नाहीये. तर याचा गळा असा घेतलेला आहे पंचकोनीमध्ये. आणि पुढच्या बाजूला पण काही काही ब्लाउजना मी पुढच्या ब्लाउजला पण इथे लेस लावलेली आहे. खूप छान दिसतं. या बाजूला काय पदराच्या खाली जातो हा पोर्शन, हा फक्त इकडे ओपन दिसतो, त्यामुळे इकडे छान दिसते ही अशी लेस. आणि गळा सुद्धा छोटा आहे, कारण या कस्टमरना गळा छोटा हवा होता. साईज मात्र बघितला तर याची 44 चेस्ट साईज आहे. तर या पद्धतीने हा आहे अजून एक झाला. त्याच्यानंतर हे मेजरमेंटचं ब्लाउज आहे. हा पण नीट शिवलेला आहे, हा मेजरमेंट साठी आलेला आहे ब्लाउज हा. तर हा या पद्धतीचा गळा आहे याचा. आणि पुढे इकडे पोटली बटन्स आहेत. याच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनल वरती अपलोड आहे, तो सुद्धा जरूर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही एक साडी आहे. ही बघा, ही अशी साडी आहे. छान असा कलर आहे हिचा. आणि याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो दाखवते तुम्हाला मी. तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा ब्लाउज येतो का ते मला सांगा. तर बॅक साईडला गळ्याला ही अशी डिझाईन आहे. हे पहा, गळ्याला ही अशी रेडीमेड डिझाईन आहे. आणि स्लीव्ज बघितला तर ह्या इथे दोनही स्लीव्ज इथंच डिझाईन दिलेले आहेत. म्हणजे ही इथं आणि ही इथे, ही स्लीव्ज वर डिझाईन असेल असं वाटतंय बघितल्यानंतर. तर ही एवढ्या जवळ जवळ दिली आहे की ही डिझाईन कशी बसवायची ब्लाउज मध्ये. आणि ब्लाउज पण आहे हा 42 चेस्ट साईज आहे त्यांची, त्यांच्यासाठी बनवायचं आहे त्याच्यामुळं. आणि स्लीव्ज पण त्यांना असे हवे आहेत एवढे लॉंग, किंवा याच्यापेक्षाही असे त्यांनी सांगितलेत स्लीव्ज ठेवा म्हणून. तर स्लीव्जचं काहीतरी होऊन जाईल, कमी वगैरे ठेवता येतील. पण स्लीव्ज बसवणार कशा आपण अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये. आता हा ब्लाउज पीस तर खूप छान आहे, पण त्यांचं बाकीचे पार्ट जेव्हा मी टाकून बघितले याच्यावर तर ब्लाउजच होत नाहीये, त्यामुळे मी काय हा ब्लाउज शिवलेला नाहीये. तर मी हा असाच ब्लाउज पीस ठेवून दिलेला आहे. तर आजची आपली ही ऑर्डर अशी होती. तुम्हाला यामध्ये ही ऑर्डर कंप्लीट करायला आपल्याला किती दिवस लागलेले आहेत ते बघूया. सध्या आपला ऑनलाईन क्लासही चालू आहे, युट्यूबवरही व्हिडिओ टाकायचे असतात, त्याच्यामुळे पूर्ण वेळ असा शिवणला देता येत नाही. त्याच्यामुळे मला ही ऑर्डर कंप्लीट करायला जवळजवळ 8 दिवस गेलेले आहेत. क्लिअर. तर 8 दिवसामध्ये आपण थोडं थोडं काम करत करत हे वर्क कंप्लीट केलेलं आहे. आणि ऑनलाईन क्लास संदर्भात तुम्हाला एक डिटेल्स द्यायचे होते, ते म्हणजे आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपला हा बोटनेक ब्लाउजचा पॅटर्न आज घेतलेला आहे मी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता जस्ट फक्त 2च क्लास झालेले आहेत, म्हणजे 11 आणि 12 तारखेचा क्लास झालेला आहे. 11 तारखेपासून आपला क्लास चालू झालेला आहे. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही लवकर ऍडमिशन घेऊ शकता. ज्यांना ब्लाऊज मध्ये परफेक्शन मिळवायचं आहे त्यांनी जरूर या क्लासला ऍडमिशन घ्या असं मी सांगेन. कारण बोटनेक सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे हा ब्लाऊज. आणि बोटनेक साठीच्या ज्या काही डिटेल्स असणार आहेत, शोल्डर किती मायनस करायचं, गळा रुंदी प्रॉपर किती आली पाहिजे, साईज नुसार गळा रुंदी किती असायला पाहिजे, किती इंच पर्यंत गळा खाली गेला पाहिजे, किंवा बोटनेक मध्ये किती इंच गळा असायला पाहिजे, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आपल्या या क्लासमध्ये अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला क्लास करायचा असेल त्यांनी जरूर ऍडमिशन घ्या. कारण आता ऍडमिशन नाही घेतला तर तुम्हाला बरेच दिवस थांबावं लागेल, कारण ही बॅच कंप्लीट झाल्यानंतर आपली दुसरी बॅच चालू होणार आहे.
पण जर तुम्हाला वाटत असेल की या येत्या एका महिन्यामध्ये आपला हा साधारणपणे क्लास 40 दिवसांचा असणार आहे, या दिवसांमध्ये तुम्ही अगदी परफेक्ट होणार आहात. बोटनेक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, 1 टक्स, 4 टक्स कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज तुम्ही इझी मध्ये शिवू शकणार आहात. हे ड्राफ्टिंग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीने आपण शिकवतो. ऑनलाईन क्लास साठीचा एक डेमो क्लास कसा घेते, म्हणजे मी डेमो कसं शिकवणार आहे याचा डेमो क्लास सुद्धा आपल्या चॅनेल वरती अपलोड आहे. लाईव्ह घेतला होता मी, तो जाऊन बघा, फ्री आहे, तो बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं की कसं करायचं आहे. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज कसे वाटले आणि तुम्ही एक दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवता हेही मला सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.